अरे भाई तुम्ही या सापाला हात लावल्याबद्दल 2 दिवस कस्टडी होऊ शकते तुम्हाला. हो पण हॅलो मित्रांनो, आपण एक व्हिडिओ अपलोड करत आहोत सध्या युट्यूबला, पण ती आपण शूट खूप आधी केली होती. काही कारणांमुळे आपल्याला त्याला अपलोड करण्यासाठी वेळ नव्हता मिळाला. तर आता ती व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. तर थोडीशी तुम्हाला मी माहिती देत आहे त्या व्हिडिओसाठी. आपल्याला रात्री रेस्क्यू कॉल आला होता सासण्यावरनं आणि गाडीच्या स्कूटीमध्ये काहीतरी साप आहे असं ते म्हणाले होते. त्यानंतर आपण थोडंसं विचारपूस केली, कारण बहुतेकदा असं होतं की साप जागेवरती नसतो आणि लोक नुसत्या भीतीपोटी आपल्याला बोलवतात आणि आपल्याला सगळी कामं टाकून जायला लागतात. त्यामुळे आपण नेहमी विचारपूस करतो की साप आहे का, त्यानंतरच निघतो. तर जेव्हा आपल्याला कन्फर्म झालं साप तिथे आहे, त्यावेळेस आपण तिथे पोहोचलो होतो. स्कूटीमध्ये स्पेक्टॅकल कोब्रा म्हणजे नाग होता. आपण बराच प्रयत्न केला त्याला बाहेर काढण्यासाठी, पण साप हा 2 ते 2.5 फुटाचा असल्यामुळे गाडीमध्ये खूप आरामात इकडे तिकडे फिरत होता. त्यात लोकांनी भीतीमुळे त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्या तोंडाला लागलं होतं. त्यानंतर तिथे औषध टाकण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे साप खूप घाबरला होता. कसं तरी आपण त्या सापाला बाहेर काढलं होतं, पण तिथे एक अज्ञात व्यक्ती आले होते. त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे, पण प्रॉब्लेम असा होता की त्यांनी साप पकडला आणि त्यांना त्या सापाबद्दल काहीच माहिती नव्हती. आणखी एक महत्वाची गोष्ट की त्या विषारी सापाला त्याने बिनविषारी सापासारखं हाताळलं होतं. आणि जर का अशीच लोक मुरबाडमध्ये फिरत असतील किंवा कुठेही फिरत असतील, तर मग याच्यावरनं सापांना, लोकांना आणि स्वतःलाही काही त्रास होऊ शकतो. त्यामुळे जरा एकदा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, ती बघा व्यवस्थित काय झालं ते, नंतर आपण पुढे सांगू. चेकिंग दोन नट येतील. पुढे त्याच्या पुढे अण्णा येणार नाही करणार का पूर्ण चिंता अशी आता नाही, आता आतमध्ये गेला पटकन खाऊन काय बोललो का ते काढला मार नको दे बॅटरी बांधलाय तो नाकातला. अरे घे ना गौरव, एक मिनिट सगळ्यांनी शांत राहा. एक मिनिट
मला फक्त एवढं सांगा, या सापामध्ये विष कुठल्या प्रकारचं? शांत एक मिनिट. आता फक्त 2 मिनिटं सगळ्यांनी तोंड बंद करा. हे जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत. मला फक्त आता सांगा याच्यामध्ये विष कुठलं? अरे 1 मिनिट थांब ना. बोल ना, तू त्याला माहिती आहे, मला काय सांगतो तू? तुम्ही साप पकडलाय, इथे 50-60 लोक आहेत. साप तुम्ही माझा फोटो काढू, त्यांचा फोटो नका काढू. याच्यामध्ये विष कुठलं आहे तू सांग. बघा ना तुम्ही, मुरबाड मध्ये ज्यांनी सुरुवात केली साप पकडायला, राहुल खोलांबे, साप चावून वारले का? आणि मुरबाड मध्ये तुम्हाला 1-2 महिन्याला माहिती येत असेल की सर्पमित्र साप चावून वारले. ते सर्पमित्र नाही, साप पकडणारे. माफ करा, मी तुम्हाला बोलतोय पण तुम्ही फक्त साप पकडणार आहेत. हा साप मी असा खोलून कोणाच्या पण हातात देऊ शकतो, तुम्ही पकडू शकताय. सापाबद्दल माहिती किती आहे तुम्हाला? हा साप काय माहिती आता पकडलं तर बघ. 2 मिनिटं ऐकायचं खरं. तुम्ही सापाला खेळ समजताय, खेळ. जर का तुम्हाला वाटत असेल ना तर 3 दिवसापूर्वी पशिनीला एक 30 वर्षाच्या ताई वारलेल्या आहेत. 30 वर्षाच्या. कुठे? गावच्या नाही पशिनीला. आठवडाभर पूर्वी जर का तुम्ही मागे गेले ना तर शेराला 8 वर्षाचा पोरगा वारलेला आहे. आपल्याला ती प्रथा पुढे चालू ठेवायची, कारण की आपल्याला माहिती काय नाही आणि आपण चुकी करतोय. एवढा विषारी साप आपल्या समोर आहे आणि आपण मस्करी करतोय, सगळे मस्करी. हा साप इथून सुटला कोणाच्या चावल्यावर तुम्ही जगणार आहेत का? भीतीमध्येच मारणार आहेत. दादा तुमचं नाव मी खूप ऐकलंय. साप तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बघताय, पण या सापामध्ये विष कुठला आहे तोच तुम्हाला माहिती नाही. हिमोटॉक्सिक आहे दादा. बोल. हा झाला. मला सापाबद्दल नको सांगू. यांनी हिमोटॉक्सिक थांबा एक मिनिट. व्हिडिओ चालू आहे सगळ्यांच्या. हिमोटॉक्सिक विरम बोलणार मी फॉरेस्ट मधून आलेलो आहे. फॉरेस्ट मधून आलेलो आहे. ते त्याही घेतलं, त्यांना द्या बोलताना तुम्ही. मुरबाडचे फॉरेस्ट रेंज ऑफिसर कोण आहे? अरे भाई तुम्ही या सापाला हात लावल्याबद्दल 2 दिवस कस्टडी होऊ शकते तुम्हाला. हो पण बघा अजून पण त्याच गोष्टी आहेत तुमच्या. अरे सोड यार, जाऊ दे त्याला. अरे तुला सोडायला मला सापांपेक्षा अरे बाबा नको दे इथं वादविवाद. तर मित्रांनो, पाहिलं असेल तुम्ही, सगळ्याच गोष्टी सांगण्याची गरज नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात पाहिलंय, तरी पण ज्या गोष्टी तुमच्या नजरेतनं अडतायत त्या सर्पमित्राला दिसत आहेत, तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहिली महत्वाची गोष्ट, त्याने साप बिनविषारी आहे असं समजून पकडलेलं आहे आणि साप हा खूप विषारी आहे. याच सापामुळे आपल्याकडे कमीत कमी 2 महिन्यामध्ये 9 ते 10 लोक वारलेली आहेत. आणि मी तुम्हाला आकडे याच्या आधी सुद्धा गाव सुद्धा सांगितलेले आहेत, तुमच्या परिचयात सुद्धा असतील नागाने. त्यानंतर दुसरी गोष्ट, सापामध्ये विष आहे न्यूरोटॉक्सिक, जो रक्ताला पातळ करतो, आणि ते म्हणतात हिमोटॉक्सिक आहे. ठीक आहे, दोन्ही विषयांवरती एकच औषध आहे, याचं काही हरकत नाहीये. पण एक सर्पमित्राला, सर्परक्षकाला सापाबद्दल आणि विषाबद्दल माहिती असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर तिसरी गोष्ट, त्यांना ज्या एरियामध्ये साप पकडले तिथले राऊंड ऑफिसर कोण आहेत, रेंज ऑफिसर कोण आहेत हे सुद्धा माहिती नाहीत. चौथी गोष्ट, साप पकडल्यानंतर कुठे सोडतायत हे सुद्धा कोणाला माहिती नाही. पाचवी गोष्ट, लोक सुद्धा अजून अशा लोकांना मदत करतायत जेणेकरून आपल्या मुरबाड मधले आकडे तुम्हाला जर का माहित झाले तर सगळ्यात जास्त साप चावून मारणारे हे सर्परक्षकच आहेत. कारण मुळात मित्रांनो ते सर्परक्षक नाहीये, तर ते फक्त साप पकडतायत, त्यांना सापाबद्दल माहिती नाहीये. या फील्डमध्ये आपल्याला पगार नाहीये, कोणी आपल्याला सरकार पगार देत नाही, फॉरेस्टर पगार देत नाही, कुठली कंपनी पगार देत नाही, कुठली ट्रस्ट पगार देत नाही, कुठनंच पैसे मिळत नाहीयेत. आणि आपली लोक सुद्धा खूप गरीब असल्यामुळे आपण शक्यतो पैशांची मागणी सुद्धा करत नाहीयेत. मग अशा वेळेस सरपंचासाठी पकडण्यासाठी आपल्यामध्ये स्पर्धा नसायला पाहिजे. जर का लोकांना खरोखर साप वाचवायचे आहेत तर थोडी माहिती घ्या, आणि त्यानंतर जर का तुम्ही साप वाचवताय तर काहीच हरकत नाहीये. पण जर का आपल्याकडे माहिती नसेल तर कृपया करून सापांपासून दूर राहा. मी एक वाक्य नेहमी म्हणत असतो की विषाची परीक्षा नको. आम्ही सुद्धा साप पकडतोय कारण की आपल्याला थोडीशी माहिती आहे, आणि आम्ही लोकांना तेच आवर्जून सांगतोय की साप पुन्हा पुन्हा पकडण्याची गरज नाहीये, ते स्वतःही निघून जातील, फक्त तुम्ही थोडीशी माहिती घ्या. जर का तुम्हाला आमचा मेसेज आवडत असेल तर नक्कीच थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करा. साप पकडायला जे येत आहेत ते सापाच्या जोडीला काय करतायत हे पण माहिती करून घ्या, आणि त्यानंतरच त्यांना त्यांची पूर्ण सूत्र हातामध्ये द्या. धन्यवाद.